राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील वावंढळ हद्दीतील सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास कंटेनर टेम्पो आणि स्कूटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला। मोकाट जनावराला वाचवताना हा अपघात झाल्याचे समोर आले आहे। पनवेल दिशेकडून खोपोलीच्या दिशेने लोखंडी कॉईल घेऊन जाणारा एक ट्रेलर वावंढळ परिसरात मोकाट जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचा ताबा सुटल्याने त्याने खोपोली दिशेकडून पनवेलकडे जाणाऱ्या टेम्पोला त्याने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली, ज्यामुळे टेम्पो पलटी झाला। याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला आपली स्कूटी उभी करून फोनवर बोलत असलेले स्कूटी चालक राशिद राजपूत यांनाही ट्रेलरने जोरदार धडक दिली। या धडकेत राजपूत हे रक्ताच्या थारोळ्यात पडले। ट्रेलर आणि टेम्पोची टक्कर इतकी भीषण होती की आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेत जखमींना मदत करण्यास सुरुवात केली। गंभीर जखमी अवस्थेत असलेला स्कूटी चालक राशिद राजपूत यांना तातडीने दवाखान्यात पाठवण्यात आले, परंतु अति रक्तस्रावामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान पलटी झालेल्या टेम्पोखाली अडकलेल्या टेम्पो चालकालाही सही सलामत बाहेर काढण्यात यश आले। या 2 तास चाललेल्या मदत कार्याच्या वेळी IRB या रस्ता देखभाल दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणेला संपर्क साधूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे।